माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाल्याचं दिसतंय, कारण सून राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरनं विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता। या अर्जावर कोर्टाकडून संरक्षण मिळालेलं नाही। पोलीस चौकशीसाठी कधीही विनायक राऊत यांना ताब्यात घेऊ शकतात अशी सध्याची स्थिती आहे। अटकपूर्व जामीन अर्जावर मुख्य सुनावणी 23 जुलैला होणार आहे आणि त्यामुळे 23 तारखेपर्यंत विनायक राऊत यांना कोर्टाचं संरक्षण नाही असं आता समजतंय। आणि या संदर्भात वकिलांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संदर्भात मोठे अपडेट जे आहेत ते आता समोर येत आहेत। एकंदरीत या संपूर्ण केसमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण केसमध्ये ज्यांनी पाठपुरावा केला ते कदम सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, नेमकं काय कारण या संदर्भात? आता याच्यामध्ये त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता मेहरबान सत्र न्यायाधीश ठाणे येथे। तिथे दाखल केल्यानंतर अंतरिम जामीन अर्ज जो असतो त्याच्यामध्ये डिस्पोज ऑफ मेन ऍप्लिकेशन डिस्पोज ऑफ होईपर्यंत अंतरिम प्रोटेक्शन जे मागितलं जातं तो जो अर्ज आहे अंतरिम संरक्षणाचा तो मेहरबान न्यायालयाने फेटाळलेला आहे। आणि त्याची कारणं अशी मेहरबान न्यायालयाने दिलीत की जे FIR आहे त्याच्यावरचे ॲलिगेशन जे आरोप आहेत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत, त्या ग्राउंडवर तो अर्ज फेटाळलेला आहे। त्यामुळे आज रोजीपर्यंत त्यांना कुठल्याही अटकेपासून संरक्षण नाहीये। सर, असे एकूण किती जणांचा म्हणजे किती जण आहेत या संदर्भात की त्यांचा आरोप हा फेटाळण्यात अर्ज? आता याच्यामध्ये ते जे आहेत 4 ते 5 जण आहेत जे मेन फॅमिली आहे याची राऊत जे आहेत मेन इनलॉज, त्या सर्वांचा जो अर्ज आहे तो फेटाळलेला आहे। विनायक राऊतांच्या सून गिरिजा राऊत आपल्या सोबत आहेत। तुम्ही एकंदरीत काल मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केला, काय नेमकं घडलं त्या ठिकाणी? मला माझं निवेदन द्यायचं होतं माननीय CM साहेबांना, पण आमची काल भेट झाली नाही। मला माझ्या निवेदनातून त्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की माझ्या या केससाठी एक पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट व्हावा, जेणेकरून माझ्या केससाठी मदत होईल। आणि दुसरी गोष्ट, राऊत फॅमिलीच्या बिहेवियरल इश्यूज किंवा त्यांच्या दमदाटीने त्यांच्या पॉलिटिकल बॅकग्राऊंड पाहता मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा मिळावी याच्यासाठी माझी सिक्युरिटीची त्यांच्याकडे रिक्वेस्ट आहे। मात्र कुठल्याही क्षणी त्यांना आता पोलीस चौकशांती अटक देखील करू शकतात, चौकशी करू शकतात, काय या संदर्भातल्या भावना आहेत आपल्या? हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, जे आपले पोलीस टीम ह्याच्यावर काम करत आहेत। त्यांना दे नो दिस सिच्युएशन बेटर, आणि जशी केसचा फ्लो आहे तसं पुढे पुढे एक एक गोष्ट इन्व्हेस्टिगेशन थ्रू आपल्याला कळेलच। नाही, कुठलाही समजवत्याचा प्रस्ताव आमच्याकडे किंवा आमच्या लिगल असोसिएट्सकडे काहीही प्रस्ताव आलेले नाहीयेत त्यांच्याकडून। या संपूर्ण घटनेकडे, या संपूर्ण प्रकरणाकडे कशा पद्धतीने सुरक्षा जी आहे ते एका महिलेला कशा पद्धतीने सुरक्षा मिळेल यासाठी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।